मवियाला 136 ते 145 आणि महायुतीला 129 ते 139 जागा मिळणार, तर इतरांचा आकडा 13 ते 23 पर्यंत जाण्याचा अंदाज. TV9 रिपोर्टर्स पोलनुसार महायुती मवियात काटेकी टक्कर, इतरांच्या हाती सत्तेच्या चाव्या जाण्याची शक्यता, तर 13 ते 23 अपक्ष येण्याचा अंदाज. TV9 रिपोर्टर्स पोलनुसार भाजपा 81 जागांसह सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस 50 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता, तर शिवसेना ठाकरे गटाला 44 जागांसह तिसरा क्रमांक मिळण्याची शक्यता. महाराष्ट्रात आतापर्यंत 63.53% मतदान झाल्याची निवडणूक आयोगाची माहिती. मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता. आता 23 तारखेला महानिकालाची उत्सुकता. मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपला फायदा होतो, त्यामुळे महायुतीला फायदा होईल, देवेंद्र फडणवीसांना विश्वास. देवेंद्र फडणवीसांची संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत बैठक. महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती. कोल्हापुरात ठाकरे गटाच्या प्रणिती शिंदेविरोधात आंदोलन. प्रणिती शिंदेंच्या प्रतिमेला जोडे मारत ठाकरे गट आक्रमक. अपक्ष उमेदवार काळदींना पाठिंबा दिल्याचा आरोप. भाजपा आमदार मोनिका राजळेंना पोलीस बंदोबस्तात सुरक्षित स्थळी हलवलं. आक्रमक जमावापासून बचावासाठी मोनिका राजळेंना स्वतः त्यांनी पोलीस बंद करून घेतल्याची माहिती.